तर गुड मॉर्निंग मित्रांनो, विंटर आर्क डे 16मध्ये आणि आपल्या ब्लॉगच्या डे 49मध्ये. तर आज आपण जाणार आहे जिमला आफ्टर 1.5 मंथ नंतर, म्हणजे माझ्या पेपरच्या नंतर आपण आता डायरेक्ट जाणार आहे जिमला. फुल जिमला नाही गेलं तर असं वाटतं की भाई पूर्ण एकदम बॉडी वीक झाली, एकदम पूर्ण असं बॉडीमध्ये काय हायच नाही, जसं एकदम फिलिंग्स होत होता. मी मला जातोच, म्हणजे माझ्या मित्राचं म्हणजे मन होतं की गेल्या वीकमध्ये तेव्हा गेल्या वीकच्या मंडेपासून चालू करूया, पण मी बोललो थोडा प्रॉब्लेम्स आहे, त्याच्यामुळे मी बोललो 16लाच आपण जाऊया. ते एकदम परफेक्ट टायमिंग आणि डेट पण आहे तर जायसाठी. तर आपण मित्रांनो, मी आता माझ्या मित्राला फोन लावला होता, माझ्या पार्टनर जिम पार्टनरला मी फोन लावला होता. तर तो बोलला आता 5 मिनिटात आम्ही निघणार आता, आणि माझी पण पूर्ण बॉटल बिटल सर्व रुमाल सर्व घेतला आहे मी, आणि माझा पूर्ण एकदम पॅकिंग झालेल्या बॅगचा. आता फक्त वेट आहे एकदम जायचा, निघायचा आणि जिममध्ये जाऊन काय होतो काय नाही ते बघायचा. आणि तर जाऊया आणि मजा घेऊया आपले जिमचे. तर लेट्स गो. तर मंडळी आम्ही निघालो आता जिमला. हा बघा तो माणूस जो लेट करणारा, सुट्या माणूस, हा सर्वात लेट करणारा. बघा कसा वाटतं तुम्हाला, कमेंटमध्ये सांगा कसा दिसतोय कसा नाही. एकदम हा पूर्ण दाढी बिडी काढली तसा तर वाटतोय एकदम. तुम्ही तो काटेल हा तसं मी पण काढली थोडा. बघा आता दोघांना जज करून बघा कसे दोघं वाटतं. वाटी तो आता जिम मध्ये जाऊया, काय बोलते और सबका रिएक्शन कैप्चर करते का, कैसे है कैसे नहीं. बहुत टाइम के बाद जा रहा है ना भाईजी. चला आता जाऊया डायरेक्ट जिम मध्ये, तुम्हाला ऑन करूया कॅमेरा. तर मंडळी आम्ही जात आहे आता जिम बसमध्ये 139. आता डायरेक्ट कुल्याबाला उतरणार आहे. अंटिलीची फुल मारामारी नाही का बसमध्ये चढायसाठी. अंटिलीची फुल मारामारी तो चढने के लिए बस राहो तो लफड़ा करके जाओ. हाँ भाई. बरं मंडळात उतरले आता बसमधला. आणि बाबा माझ्यासोबत आम्हाला पहिला पण होता, म्हणजे बघूया आज मेन करून टास्क आहे ती, जे आम्ही पहिला वेट उचलायचो 60 आणि 50 ते आज उचलतात का नाही ते माहीत पडेल आम्हाला, कारण की 1.5 मंथ नंतर आम्ही चाललेले आहेत. एक गाण पाठून आमची पूर्ण लागणार आहे वाट. तर बघूया किती मजा येते किती नाही, वेट उचलतात का नाही, मेन ते टास्क आहे. तर भाई आप क्या कुछ बोलोगे आप वेट के बारे में? वेट के बारे में मैं इतना ही बोलना चाहूँगा, 1 महीने से ज़्यादा हो गया हम दोनों को जिम बिना करे हुए, और कल क्या आज क्या होगा कुछ पता नहीं, वेट उठेगा कि नहीं पता नहीं, अब जाके ही मालूम पड़ेगा. तो चलो. Waka waka, era. Waka waka, era. Waka waka, era. Waka waka, बबली तेरो मोबाइल वाभे तेरी इस्माइल. waka waka, era. बबली तेरो मोबाइल वाभे तेरी इस्माइल. Waka waka, era. Waka waka,
लस का डस को माही डेचा लस डस तेरी डे लस का डस तर मंडळी आम्ही आता जिमवरनं आलेत आता आणि आम्ही घेतले 3 देसी अंडे आणि याचा करणार आम्ही चग्गूबाईचा आमलेट. बघूया कसा लागतो कसा नाही. आणि बाई जिम करते कसा लागतो उद्या सुबह मालूम पडेगा भाई. उद्या सकाळी उठणार ना त्याच्यानंतर माहीत पडणार किती आमचे लागलेत आणि किती नाही. कारण की आपण मंचच्या नंतर आम्ही जिम करायला आले आणि जिम करून भाई ते आम्ही वेट उचलायचे ते वेट आमचं ते उचलतच नाही. असा उचलायला लागतो. खूप घाण गेलं म्हणजे एक्झामच्या वेळी आम्ही जिममध्ये नाही येऊ. तर भेटूया तुम्हाला डायरेक्ट घरी. तर मंडळी मी आता आलो आता जिमवरनं आणि मी एकदम फ्रेश बीच झालो आता. आणि आता बनवूया आपला नाश्ता म्हणजे जग्गूबाईचा आमलेट. म्हणजे बघूया कसा वाटतो आणि कसा नाही खायला. कारण की मी 2दा ट्राय केला होता बनवून तर मला चांगला लागला. तर आत्ता बघूया नंतर. मला तर वाटतं आहे 3 महिन्याच्या नंतरच मी तो ट्राय करतो आहे जग्गूबाईचं ऑमलेट. तर आता ट्राय करूया. आणि अंडा हाणायला गेला आहे माझा भाऊ तर तो हाणणार. त्याच्यानंतर मग फुल एकदम प्रोसेस आपला चालू होणार अंड्यावरती. और जग्गू का अंडा भी बनाएगा. तर मंडळी मी घेतली आता मिरची आणि मी अंड्याचं पूर्ण योग काढून पूर्ण एक बाउलमध्ये घेतला आहे. आणि आपला कढीपत्ता पण इथं म्हणजे बाजूला ठेवलेला आहे. आणि योग झाला आपला सेपरेट केला मी योग. कारण की योग टाकायचं नाही आहे ऑमलेटमध्ये. आता आपण चालू करूया आपला प्रोसेस म्हणजे जग्गूबाईचा अंड्या बनवायला चालू. अरे पण ग्लास तर साईडला कर तुझ्या सिम ठेवलायचा. आई लगेच बघायला आली काय चालू आहे काय नाही. माझी मम्मी बोलत आहे याला एकदम रेडा कुठून आणलेला आहे आम्ही हा. बाई काय हा प्रकार. आता ऑइल तर नाही आहे त्याच्यात. ऑइल संपलेलं आहे. आता त्याला दुकानावरून आणायला लागेल. तेव्हा त्याने उतरवलेलं आहे. तवा उतरवळ आहे कारण की पहिलं आपल्याला काही भी भांडी दाखवते मम्मी. अच्छा काम नहीं कर रहे मम्मी. इसके 50 रुपए काट ले. बराबर काम नहीं कर रहे हो. अरे कलर बनवते मम्मी अंडा. चहा बनवते तिच्यान. स्टील चेन होईल का सांगत ती. खिडकी देते खिडकी देत असते ना जर्मन चेन देवाची खिडकी. ते नाही तू काय ती काय डिश आहे ती नगरी नाही ती खिडकी देते एवढं तिकडे देते बोलत त्याला अजून बोलता पण येत नाहीये. तिसरीला खिडकी बोलत आहे. कधी कधी होतं असं काय. सो तो अंडा कधी पण
चांगलं बनत नाहीये. हा ही असली तर कधीच चांगला नाही बोलत मित्रांनो अंड. आता माझी मम्मी आलेली आहे त्याला सांगायला, हेल्प करायला. त्याला अंडा येत नाही, मम्मी माझी साईडून सांगत आहे त्याला हे टाक सर्व. हा मम्मीला विचार जग्गूबाई म्हणजे कोण, मम्मीला विचारा. मम्मीला पण माहित Comment मध्ये. आहे कोण फेमस आहे. जग्गूबाई कोण आहे? पुण्यामधला एक वेडा आहे, तो डेली याला अंडी देतो. ए तू समोसा का, ते समोसा तेच खावला तोंड गप राहिलीचा. तो तिकडून घेऊन येतो सर्व अंडी, त्याला तर काही येतच नाहीये. त्याच्याकडे एकही ऑप्शन नाहीये कसं बनवायचं, काय करायचं. साईडून बघा माझी मम्मी सांगत आहे की नाही. गाईस तुम्ही बघू शकता माझी मम्मी त्याला सांगत आहे, हेल्प करत आहे त्याची, कसं अंडा बनवायचं सर्व मम्मी माझी सांगते त्याला. आता मम्मी गेली आहे, मम्मी बोलते राहू दे, एक पक्कड मी नाही सांगत त्याला. घेतला तर आपण पक्कड शेक करूया. प्रदीप ती टोपशी दे. दादा माझी मम्मी त्याच्याकडनं टोप मागत आहे. मी बोलायला टोपशी दे. माझी मम्मी एवढी बेकार टिकली आहे ना त्यांनी, तर मला आता वॉमिट सारखं वाटत आहे. एवढा भारी जेवण तर माझ्या घरात कोणीच बनवत नाही. झाला आपला हा प्रोसेस कम्प्लीट. रेडीच झालाय. माझी मम्मी पण बाहेर गेलेली आहे. बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड व्हॉइस मस्त देते. सगळ्या नवीन घरात कोंडवला तर तुला मेडल भेटणार. जेतच खाता यायची थोडा मीठ याला बोलता झाला आपला अंडा तयार. आता एकदम सक्सेसफुल, सर्वांना एकदम चिकरी एकदम भयानक देऊन प्रेस ऑइल काढा.
तर आपला एक अंडा रेडी झालेला आहे. तो इथं असं बाजूला. तर बनवूया दुसरा अंडा. माही त्याचा वनी कुटुंबचा उंचाईल बबली तेरो मोबाईल बबली तेरो मोबाईल वाभे तेरी इस्माइल बबली तेरो मोबाईल वाभे तेरी इस्माइल. तर मंडळी आपला झाला आहे हा जग्गूबाईचा आमलेट तयार. आणि बघूया याला खाऊन कसा लागतो आणि कशाची टेस्ट आहे ट्राय करूया. आणि त्याच्यानंतर आपला बघा नॉर्मल्स हा हे सर्व जिमच्या नंतर. तर चपाती घ्यायचं विसरलो, चपाती घेतो आता पहिला. चार चपाती आणि 2 अंडा. तर ट्राय करूया फर्स्ट कसा लागतो कसा नाही जग्गूबाईचा आमलेट. एक नंबर. आहा. तर भाई लोक कुठं चालले ती पुढची तर व्हिडिओ बघला थोडा. तर काय बोलतात मंडळी, आपण परत आलेला आहे ब्लॉग डे 49 मध्ये. रात्री मच्छर काय बोलता केतवाडी. और अपन आस्ते हुए गए तभी आटाना भी नहीं मिला. स्पॉट कसा आहे, स्वतःचा बड्डे आणि स्वतःसाठीच केक घेतोय. आपल्या आला हैदराबादी पूर्ण बिर्याणी अंगल पूर्ण सर्व करतोय. तर भाईचा बड्डे चैन दिली व्हायला. अजून 4 जण अजून ऍड झाले तेव्हा एक स्मार्टी याला तरी नेहमी वाटतात. काय चेंजेस तर आहे ना, फक्त लोक मध्ये थोडं चेंज आहे. एक माणूस आहे त्या बसलेला. तरी तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका. तेव्हापर्यंत भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय.